हा शक्तीपीठ महामार्ग बनवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा अट्टहास का? म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सर्व आमदार एकमतानं एक दिलानं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत, आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. तशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील आमदार का घेत नाहीत? का आपण या शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारशी आपलं काही साटलोट झाले का? तर जेवढे देशात टोल नाके दिसतात ती संस्कृती, टोल संस्कृतीचे जनक कोण असतील तर नितीन गडकरी हे जनक आहेत. हे सर्व जे भाजपचे आमदार, मंत्री किंवा भाजपचे नेते आहेत त्यांच्या पार्टनरशिप्स किंवा त्यांचे शेअर्स या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रोड कॉन्ट्रॅक्टर कंपनीत आहेत. मंगळवेढ्याचे आमदार जे आहेत समाधान आवताडे, तर त्यांची स्वतःची एक SM इन्फ्रा ही कंपनी आहे. ते व त्यांचे भाऊ संजय आवताडे हे बघतात. तर या कंपनीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील नंबर 1 टॅक्स पेयर समाधान आवताडे हे आहेत. आता नितीन गडकरी साहेबांना विकास पुरुष म्हणत असतील लोक, रोडकरी म्हणत असतील, हा त्यांची एक इमेज झाली. मात्र दुसरी इमेज लोकांना काही माहितीच नाही आहे. त्याचबरोबर 200-250 कोटीचा एक कारखाना म्हणजे 2000 कोटीची गुंतवणूक झाली. एवढं भांडवल येतं कुठून? देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी यांना नागपूर हे मुंबईच्या पॅरलल देशाची आर्थिक राजधानी करायची आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी बनवायचं आहे. त्यांना विदर्भाची डेव्हलपमेंट करायची आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मात्र फक्त जमिनी घ्यायच्या आहेत कवडी मोलदरात. मात्र डेव्हलपमेंट जी जाणार आहे ती सर्व नागपूर व विदर्भात जाणार आहे. त्यानंतर लगेच हायवे चालू व्हायच्या आधीच टोल नाके चालू होतात. ते टोल नाके अनंत कालापर्यंत चालू राहतात. एकदा टोल नाका सुरू झाला की आयुष्यभर 5वीला पोहोचलेला असणार आहे लोक.